नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। सामाजिक क्रांतीचे अभियान धम्मक्रांतीत बदलविण्यासाठी दीर्घजीवी अभियान नियमित सुरू ठेवावे लागेल, म्हणते ज्ञानज्योती। दिनांक 2 जून 2026 रोजी संग्रामपूर तालुका येथे भटक्या, विमुक्त, आदिवासी समाजातील पराभूत लोकांना जागविण्यासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यावर आधारित सामाजिक क्रांतीचे अभियान धम्मक्रांतीत बदलविण्यासाठी दीर्घजीवी अभियान नियमित सुरू ठेवावे लागेल असे स्पष्ट प्रतिपादन भंते ज्ञानज्योती यांनी केले। जलम ते पातुर्डा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श भूमी दरम्यान आयोजित धम्मयात्रा सांगता समारंभात धम्मदेसना देताना सांगितले। कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः पूज्य भंते ज्ञानज्योती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 29 मे 1929 ला संग्रामपूर तालुक्यातील ऐतिहासिक पातुर्डा गावात जातिभेद रसातळाला गेलेला होता, जेथे अस्पृश्य लोकांना पिण्याच्या पाण्यापासून दूर ठेवण्यात आले होते। त्या पातुर्डा गावातील विहिरीचे पाणी चाखून आपल्या बांधवांसाठी खुले केले। त्या विहीरस्थळी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले। त्यानंतर पूज्य भंते ज्ञानज्योती यांनी उपस्थितांना त्रिशरणसह पंचशील दिले। शासकीय कार्यक्रमावर लोकप्रतिनिधी सह शासकीय अधिकाऱ्यांचा बहिष्कार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 29 मे 1929 चा पदस्पर्श सोहळ्याचा कार्यक्रम दिनांक मे 29 ला साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फोंडकर, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, जळगाव जामोद आमदार संजय कुटे, प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मनोज मेरत, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या नावाचा समावेश होतो। परंतु यापैकी कोणीही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, त्यामुळे या लोकांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली पाहिजे असे मत धम्मयात्रा कार्यक्रमाचे नियोजक व संचालक डॉक्टर भंते धम्मचेती यांनी यावेळी मांडले। शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरिता 25 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच ग्रामपंचायतने या सोहळ्याकरिता उपस्थित लोकांची आकडेवारी प्रशासन द्यावी, म्हणजे त्यानुसार विविध सोयी सुविधा येथे उपलब्ध होतील। पुढील वर्षी जलंब येथून धम्मयात्रा दिनांक मे 25 ला सुरुवात होऊन मे 29 ला पातुर्डा येथील पदस्पर्श भूमी कार्यक्रम स्थळी समारोप करण्यात येईल। तत्पूर्वी भोन येथील जागतिक बौद्ध स्तूपावर दिनांक 27 मे 2027 विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले। यावेळी भंते अमरज्योती, भंते विनयपाल यांनीही धम्मदेशना दिली। यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। लोकनियुक्त सरपंच रणजित गंगतीरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। चला सर का किरण भाऊ हो इकडे जा थोडी बंती जी पश्चिमाय दिशाय दिशाय उत्तराय दिशाय हेठिमाय दिशाय उपरिमाय दिशाय देवता समेता समेता